का घरात? हा या की. कोण पाहिजे? नाही, कोणी नाही. कोणी नाही का? बरं, राहिलं मग. आओ, असं कसं? आता तुम्हीच तर म्हणला कोणी नाही म्हणून. मला भेटायचंय त्यांना. कुणाला? ज्ञानेश्वरांना. आता समधी भावंड नदी काठी गेली तो. असं होय? केव्हा येणार? आता ध्यानात आणि नामात तहान भूक हरवून जाणाऱ्यांना येळेचं भान असतंय वय कुठं. ते तर आहेच म्हणा. अहो, असं निराश काय होत आहे? मी काय म्हणते, तुम्ही थांबा ते येईस्तवर. नाही म्हणजे मला बी सोबत होईल आणि तुमची भेट बी होईल त्यांच्या संग. काय होय, माझं लेकरू एकलंय घरी. त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता देता हैराण झाली बघा. त्याचा पाय मुरगळलाय, त्यामुळे तो निरूपणाला पण येऊ शकत नाही. न्या पडली आडानी बाई, त्याच्या प्रश्नाची उत्तरं देताना नाकीनं आले बघा. म्हणून ज्ञानेश्वरांना घरी याल का अशी विनंती करायला आले. पण आता निघाय हवं. वसंत घरी एकटाच आहे. येते. तू का नाही आणलं ज्ञानेश्वरांना? मला भेटायचंय त्यांना. मला त्यांच्या संग बोलायचंय. अरे लेकरा शांत हो. मी गेलती त्यांच्याकडं, पण ते घरी नव्हते. त्याला म्या तरी काय करणार? हे बघ, हट्टीपणा करू नको बरं. मी काय सांगते ते ऐक. हे घे पाणी घे. नको मला. अरे असं काय करतोस? ऐक माझं. नाही नाही ऐकल ते केवळ ज्ञानेश्वरांचं. तू म्हणली होतीस ना त्यांचे शब्द समजावरचं औषध आहे. मग ते औषध मला पण पाहिजे. आई जा ना तू त्यांच्याकडं. बोलव ना त्यांना, येतील ते. मी त्यांची वाट पाहीन. वाट कशाला पाहायची? लहानग्या भावाने इतक्या कळवळीने साथ घातल्यावर मोठा भाऊ येणारच ना. नाही नाही माई, प्रेमाची जागा सोपस्कारांनी घेतली तर नात्यामध्ये अंतर येतं. वसंताची आपुलकीची हाक मला इथवर घेऊन आलीये. आता मला परक करू नका. अरे हळू हळू. आहे, मी म्हणलं होतं ना येणार म्हणून. हो रे बाळा. काय रे, कुठे धडपडलास? अहो काय सांगू तुम्हासनी. हे पोरग ऐकल तर शपथ ना, एका जागेवर धड बसत नाही. इकडं पळ तिकडं पळ, असंच पळता पळता उंबरटा लागला आणि पाय मुरगळला. आता धड उभं राहता बी येणार, चालता बी येणार. अगं माई, पायाला चक्र लावल्यासारखं इकडे तिकडे धावायचं, दिवसभर खेळायचं, मोकळेपणाने फिरायचं, निरागस डोळ्यांनी हे सारं विश्व पाहायचं, फुलापानांशी मैत्री करायचं, हेच तर वय आहे. पण वसंता, असा आईच्या जीवाला घोर नाही लावायचा. हा अव त्याचं काय झालं? माझा मैत्र बाहेरून हाक मारत होता, तर मी उठलं आणि धावत निघालो आणि पडलं, तर माझ्या आधी माझी आईच कळवळली. बाळा, अरे माय लेकरांचा देह जरी वेगळा असला तरी तुला जाणवणारी वेदना ही माईच्या मनाला जाणवतेच ना रे. पण हे समजा तुम्हाला कसं काय कळलं? अरे लेकरा, काय बी काय विचारतोस? हे म्हणजे ज्ञानाच्या सूर्याला प्रकाश कुठून येतो असं विचारल्यासारखं झालं बघ. माई, अगं लहान मुलांच्या प्रश्नांना असं अर्ध्यावर थोपू नये. त्यांचे प्रश्न आपल्यालाही बरंच काही शिकवत असतात. वसंता बाळा, या जगी योग्य वेळी योग्य स्थळी
योग्य व्यक्ती असणं ही त्या हरीची इच्छा असते. माई, अगं मी केवळ निमित्त आहे. आमच्या कावेरी मावशीने मला इथे धाडलंय. तिनेच तर हा लेप पाठवलाय. बाळा, आता हा तुला लेप लावतो म्हणजे तुला बरं वाटेल. आणि उद्यापासून मी रावळात निरूपणा ऐकायला येऊ शकेल. तुम्हाला पूर्ण महाभारत ठाव आहे ना? ती किती लोक होती ते युद्ध करणारी, एकमेकांना मारणारी? बाळा, अरे त्याच्यामध्ये बरेच जण होते, वेगवेगळी शस्त्र घेतलेले. अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव असे सारे जण होते. कौरवांकडून दुर्योधन होता, कर्ण होता, पितामह भीष्म होते, चेकितान नावाचा राजा होता आणि काशी नरेश होता. असे बरेच जण होते. आम्ही मित्र भांडलो ना, जास्तीत जास्त ढकलून देतो. आम्ही जीवानिशी मारत नाही. मग ते काय एवढे लढले? अरे वसंता, काय चाललंय तुझं? हे बघ, हे समजा तुला ऐकायचं असेल ना तर उद्यापासून निरूपणेला यावं लागल. आये, हे बघ, पायची सूज उतरली. चला, मावशीने दिलेल्या लेपाचा योग्य तो परिणाम झाला. औषधासवे अनुभवाचाही गुण येतो असं म्हणतात ते हेच. कुरुक्षेत्रातले वीर एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हे युद्ध केवळ कौरव आणि पांडवांचं नव्हतं. हे युद्ध होतं नीती आणि अनीतीचं. हे युद्ध होतं सत्य आणि असत्याचं. हे युद्ध होतं धर्म आणि अधर्माचं. कुणीही मुखाने काहीही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनामध्ये क्रोध, विषाद, सूड, मोह, मत्सर आणि भय या भावभावनांचा हलकल्लोळ सुरू होता. आणि हा मनातील हलकल्लोळ प्रतीत झाला जेव्हा पितामह भीष्मांनी शंखनाद केला. हा शंखनाद त्रिखंडात दुमदुमला आणि या नादाने आसमंत अक्षरशः भारून गेला. तयाची तुलगा सवे वीर वृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे अस्फुरिले. त्या क्षणी कुरुक्षेत्रावरच्या योद्ध्यांनी देखील वीरगर्जना केली. शंखनादासवे झालेल्या वीरगर्जनेमुळे पाषाणही थरारून उठले. पाषाणाला जर देह असता तर त्याच्याही अंगावर काटा आला असता. त्या गर्जनेने अवघी धरणी शहारली. माथ्यावरच्या नभाचे हिमासारखे तुकडे होतील आणि ते तुकडे धरणीला आलिंगन देतील असा थरकाप उडाला. जे दोन्ही नाद मीनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहले. जैसे आकाश का पडील तुटोनिया. घडघडीत अंबर उचंबळत सागर. क्षोभले चराचर कापत असे.
अंबराच्या काळजाला धडकी भरली. सागराचं मनही हिलावून गेलं. इहलोकीच्या प्रत्येक स्थावर जंगमाचा देह भयानं थरथर कापू लागला. उदंड संघ वाजते, भयानखे खाते, महाप्रळयो जेथे धाकडासी. त्या शंखनादाला प्रत्युत्तर देण्यासाठी नाना प्रकारची रणवाद्ये वाजू लागली आणि प्रचंड मोठा कोलाहल निर्माण झाला. आयुष्यभर ज्यांनी केवळ अहंकाराची पूजा केली त्या रथी महारथींनाही हा कर्णकर्कश नाद प्रलय केवळ असह्य झाला. माई, वसंताला जो प्रश्न पडला आहे तो त्याने मला निसंकोचपणे विचारावा. काय रे वसंता, काय झालंय? नाही नाही, काही नाही काही नाही. काही नाही. जिज्ञासा ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी संजीवनी. त्यामुळेच मनुष्य केवळ जगत नाही तर जीवनानंद घेतो. तो केवळ मोठा होत नाही तर उत्तुंग होतो. वसंता, अरे प्रश्न पडायलाच हवेत. त्यामुळे मानवाचा जगण्याचा दृष्टिकोन विस्तारतो, बुद्धी चौकस होते. काय रे सोपाना? हो दादा, तुला, गुरुदादाला आणि बाबांना मी कितीदा प्रश्न विचारून भंडावून सोडलंय याची गणतीच नाहीये. सोपाना, मग आज आपण थोडा बदल करूयात. आज मी तुला एक प्रश्न विचारू. रणभूमीवर शंखनाद झाला, त्यानंतर अनेक वाद्यांचा कोलाहल झाला. ती वाद्य कोणती हे सांगू शकशील? दादा, बाबांनी सांगितली होती खरी. हो ना, मग आता तूच सांग की वसंताला. हा, भेरी, निशाण, भेरी निशाण मांदळ, शंख काहळ भोंगळ, एक भयासुर रण कल्लोळ सुभटांचे. भेरी म्हणजे तुतारी, निशाण म्हणजे डमरू, मांदळ म्हणजे ढोल आणि शंख तर तुला ठाऊक आहेच. काहळ म्हणजे भल्या मोठ्या झांजा आणि भोंगळ म्हणजे करणे. ही सारी वाद्य कुरुक्षेत्रावर स्वैरपणे वाजू लागली. या वाद्यांच्या सुरावर आणि तालावर जर योग्य संस्कार झाले तर ते संगीत निर्माण करतात, परंतु जर संस्कार नाही झाले तर मात्र ते कोलाहल निर्माण करतात. तसंच काहीसं झालं. ही सारी वाद्य महायोद्ध्यांच्या गर्जनेत मिसळली आणि त्यातून निर्माण होणारा सामूहिक नाद हा अत्यंत भयावह, कर्कश आणि असह्य होता. याच वाद्यांबद्दल तू विचारत होतास ना बाळा? वय, मी अगदी स्वतःशीच म्हणतो बघा. बहिरी म्हणजे तुतारी आणि निशाण म्हणजे डमरू, मांदळ म्हणजे ढोल आणि शंख तर तुला ठाऊकच आहे. दादा, आता हे माझ्याही स्मरणात राहील. एकदा अध्यापन म्हणजे दोनदा अध्ययन का म्हणतात याची मला पुन्हा प्रचिती आली. ज्ञाना, पाहिलंच गीतेच्या निरूपणाचं यश. आबाल वृद्धांना आता प्रश्न पडू लागले. याहून अधिक आपल्याला काय हवं? वसंत,
नको नाही मला नाही जायचंय म्हटलं ना मी मला नाही जायचंय. नाही नाही. मला नको जायचंय. आपण घरी जाऊ अगं जाऊ दे अगं ना. नको बोलते ना नाही नाही म्हटलं ना अगं नाही नाही म्हणते ना वसंत आपण घरी जाऊया आता काय झालं माई? काही नाही वसंता बाळा काय झालं रे? त्यो मला एक प्रश्न पडला होता. वसंता थांब की जरा अरे असं माती मऊ लागली म्हणून काय कोपऱ्यानं खाण्याची वेळ ते मगाशी तुम्ही म्हणला नव्हतात ना की प्रश्न विचारायला पाहिजे म्हणून तो इथं आला आणि वसंता बाळा अगदी योग्य केलंस तू. विचार, तुला जे विचारायचं आहे ते निसंकोचपणे विचार. जे आजचं निरूपणामध्ये निरूपणामध्ये तुम्ही श्रीकृष्णाचा रथाबद्दल सांगितलं होतं. काय ते जेथे अश्व वाहकू आपण वैकुंठ रान जाण तया जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू. याचा अर्थ असा की वैकुंठीचा राणा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण ज्या अर्जुनाचा रथ चालवत होते त्या रथाचं महात्म्य तरी काय सांगू. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. त्या रथाचे सारथी होते शारंगधर भगवान श्रीकृष्ण. तर ध्वजस्तंभावर विराजमान होते हनुमंत. ते तर साक्षात महादेवाचेच अवतार. त्या रथाचा महिमा अधिक काय वर्णावा. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. आणि अचंब्याची गोष्ट अशी की भगवान श्रीकृष्णालाही अर्जुनाविषयी प्रेम होतं, माया होती आणि म्हणूनच ते अर्जुनाला सहाय्य करायला सिद्ध झाले होते. अहो इथं माणूस माणसाला बैलगाडी चालवायला सहाय्य करना आणि तिथं देवाने अर्जुनाचा रथ चालवला. हो, थेट देवाशी मैत्री, ते बी एका माणसाची. वसंता पाहायला गेलं तर प्रत्येक माणसाची परमेश्वराशी मैत्री होऊ शकते. मैत्री का बरं होते? कारण आपल्या सवे आपलं माणूस असावं या जाणीवेतून ती होते. आणि जोपर्यंत ते आपलं माणूस आहे तोपर्यंत कसलीही चिंता नाही. त्या परमेश्वराच्या बाबतीतही आपल्याला असंच वाटायला हवं. त्यासाठी त्या परमेश्वरावर अनन्यसाधारण माया असायला हवी. आपण त्याला भ्यावं, त्याच्या दडपणाखाली यावं अशी त्या परमेश्वराची ही इच्छा नसते रे. परंतु आपण त्याला आलिंगन द्यावं, आधारासाठी त्याचा हात धरावा अशीच त्याची इच्छा असते. आणि अर्जुनाच्या बाबतीत भगवंताची ही इच्छा पूर्ण झाली आणि त्याने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. मग पुढं पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्य आस्फुरिला. अवलिळाची भगवंतांनी पांचजन्य नावाचा शंख स्वतःच्या लीलेने आस्फुरिला आणि आपल्या भक्ताला म्हणजेच अर्जुनाला त्यांनी पाठीशी घातलं आणि स्वतः समररंगणी पुढे उभे राहिले. आपण आपल्या आयुष्यात दररोज नवनवीन युद्ध लढत असतो, परंतु आपल्या पाठीशी आपला सारथी ठामपणे उभा आहे याची जेव्हा आपल्याला जाण असते तेव्हा कसलंच भय उरत नाही.